जय भीम, नमस्कार. रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे. बघा, आज मी तुम्हाला एक नवीन अशी रेसिपी दाखवणार आहे. या पिकलेल्या आंब्यापासून आपण खूप छान गुलाबजामुन बनवू. त्याकरिता मी हे आंबे आता धुवून घेतले आहे आणि याचा मी आता गर काढून घेणार. 2 आंब्याचा गर काढला. हा 2 आंबे जवळपास 1 पाव होते आणि एवढा वाटीभर त्याचा गर निघाला. याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू. या वाटीने अर्धी वाटी साखर, विलायची पावडर, याच वाटीने अर्धी वाटी दूध. याला आता आपण बारीक करून घेऊ. गुलाबजामुन बनवण्यासाठी बघा मी आता पाक तयार करत आहे. त्यासाठी या वाटीने मी रवा वाटीभर घेतला होता आणि रससुद्धा वाटीभर घेतलेला आहे. त्याकरिता बघा मी 3 वाट्या पाणी घेत आहे. त्याच वाटीने बघा मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. याचा मी आता छान पाक बनवणार आहे. पाक हा मीडियमच असावा. आता आपण हे साखर पाणी मिक्स केलेलं याला जवळपास 10 मिनिट शिजवून घेऊ मध्यम आचेवर. बघा, कढईमध्ये मी छोट्या चमच्यानं 3 चम्मच तूप टाकलेलं आहे आणि ते छान गरम झालेलं आहे. यामध्ये आता मी ज्या वाटीने आंब्याचा गर घेतला होता त्याच वाटीने मी बघा 1 वाटी पूर्ण रवा घेत आहे. आणि हा रवा मध्यम आहे, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. याला आता आपण छान खमंग भाजून घेऊ, रव्याचा छान वास येतपर्यंत. आणि मध्यम आचेवर याला भाजून घेऊ. रवा भाजायला थोडा वेळ लागतो. यामध्ये बघा मी थोडंसं मीठ घालत आहे चवीपुरते. रवा आता छान लालसर भाजलेला आहे. यामध्ये आपण जो आंब्याचा गर बनवून घेतला होता तो घालू. याला आता आपण छान मिक्स करून घेऊ आणि याला पुन्हा 5 ते 7 मिनिट घट्ट गोळा होईपर्यंत मध्यम आचेवर परतून घेऊ. बघा, याचा कलर किती छान आलेला आहे. रवा आधीच खमंग भाजलेला होता, त्यामुळे मी 5 ते 7 मिनिट याला मध्यम आचेवर फिरवलेला. आता आपला पाक पण तयार झालेला आहे. याला आपण 10 मिनिट शिजवून घेतलेला आहे मंद आचेवर. गॅस बंद करून घेऊ. व हे मिश्रण आता थंड झालेलं आहे. यामध्ये आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्या वाटीने अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून मिक्स करून घेऊ. या गोळ्यामध्ये आपण हे अर्धी वाटी मिल्क पावडर मिक्स करून घेऊ. बघा, आता मी हाताला थोडंसं तूप लावून घेत आहे. याचे आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. एवढ्या साईजचे गोळे बनवून घेतले. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे गोळे बनवून घेऊ शकता. याप्रमाणे आपण आता सर्व या गोळ्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. बघा, आता आपण असे छान गुलाबजामुन बनवून घेतले. 1 पाव आंब्याचे बघा एवढे 31 गुलाबजामुन बनवून घेतले. आता कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि छान गरम झालेलं आहे. तुम्ही तुपात पण तळू शकता. यामध्ये आता आपण हे गुलाबजामुन मंद आचेवर तळून घेऊ. याला आता मंद आचेवर छान खरपूस तळून घेऊ. बघा, आता गुलाबजामुनचा कलर किती सुंदर आलेला आहे. बघा, आता आपण पूर्ण गुलाबजामुन असे छान तांबूस कलरचे होईपर्यंत याला आता काढून घेऊ. याला आता आपण थोडंसं थंड होऊ देऊ आणि मग पाकामध्ये घालू. हे बघा, असा पाक पण तयार केलेला आहे. गुलाबजामुन आपण याचं सारण बनवत असताना पण साखर घातलेली होती, त्यामुळे पाकामध्ये थोडी कमी साखर घातलेली आहे. आता गुलाबजामुन थोडे थंड झालेले आहे. आपण याला आता पाकामध्ये घालू. जास्त गरम गुलाबजामुन जर पाकामध्ये घातले तर ते लवकर तुटतात. यामध्ये बघा मी आता हे खोबऱ्याचं कीस घालत आहे. याला आता आपण 10 मिनिट असंच झाकून ठेवू. त्यानंतर हे गुलाबजामुन छान बघा, हे गुलाबजामुन कसे फुगलेले आहेत तर खूप छान दिसत आहेत. बघा, हे गुलाबजामुन
हे बघा इथून पाक गळत आहे. पाकामध्ये पूर्णपणे भिजलेले आहेत. याची मी टेस्ट घेऊन दाखवते. वाव, खूप छान आंब्याचा फ्लेवर येत आहे याला. खूप सुंदर लागतात हे गुलाबजामुन. त्यामुळे सर्वांनी असे गुलाबजामुन बनवून खा व मस्त रहा. व माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.